बोऱ्हाण संस्कार. मकर संक्रांत आली की लहान मुलांचं बोऱ्हाण घालण्याची सुंदर परंपरा आपल्या घरात सुरू होते. मकर संक्रांतीचा करीदिन बोऱ्हाणासाठी शुभ मानला जातो. काही जण हे रथ सप्तमीपर्यंत करतात. 1 ते 5 वर्षांच्या लहान मुलांचं बोऱ्हाण केलं जातं. हा विधी म्हणजे मुलांचा कौतुक सोहळाच असतो. बोऱ्हाणाच्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचं औक्षण केलं जातं. बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या हे सगळं बाळाच्या डोक्यावरून ओवाळलं जातं. यानंतर बाळाला अंघोळ घातली जाते आणि आजूबाजूची लहान मुले खाऊ वेचून आनंदानं खातात. हाच आनंदाचा विधी म्हणजे बोऱ्हाण. बोऱ्हाणामागे एक श्रद्धा आहे. करी नावाच्या राक्षसाची वाईट नजर मुलांवर पडू नये म्हणून हे बोऱ्हाण सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णावर केलं गेलं. हिंदू धर्मात लहान मुलं म्हणजे कृष्णाचंच स्वरूप मानलं जातं. तसंच शास्त्रानुसार या काळात ऋतुबदल होतो. मुलांची तब्येत सुदृढ राहावी म्हणून हंगामी फळं खेळाच्या माध्यमातून त्यांना खायला दिली जातात. आज यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किटही असतात. पण उद्देश एकच, मुलांचं संरक्षण, आरोग्य आणि आनंद. हीच आहे हिंदू धर्मातील बोऱ्हाण संस्काराची सुंदर परंपरा.